नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब फॉर निघालो मित्रांनो. हिची भरती निघालेली आहे इंडियन ओव्हरसीज बँक अप्रेंटिसशिप भरती निघाली 2026 ची. यामध्ये तुमचं जे पद असणार आहे अप्रेंटिसशिप पदासाठी 750 पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. शैक्षणिक पात्रता असणार आहे कोणत्याही शाखेतील पदवी आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता. तर तुम्हाला मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. कशा पद्धतीने अप्लाय करायचा, पगार काय असणार आहे आणि सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे इत्यादीमध्ये एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि आपले इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे इंडियन ओव्हरसीज बँककडून आलेली आहे. ही जी भरती एंगेजमेंट जी आहे अप्रेंटिसशिप भरती असणार आहे. 1961चा ऍक्ट असणार आहे. FY 2026-27 साठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. 750 पदांसाठी वॅकन्सी आहे. इंडियन ओव्हरसीज बँकची ते डिटेल वगैरे दिलेली आहे. एंगेजमेंट असणार आहे अप्रेंटिसशिप भरतीसाठी असणार आहे. जे की इंटरेस्टेड कॅन्डिडेट इथं प्युअरली इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपल्याला वाचून घ्यायचे आहे. 7 जुलै 2026 पासून तर 20 जुलै 2026 पर्यंत आपल्याला ऑनलाईन अप्लाय करायचे आहे. बिफोर अप्लाइंग करायच्या पहिले अगोदर आपला ॲड्रेस नंबर आपल्याला आपल्याला केअरफुली रीड करून घ्यायची आहे आणि आपल्याला इन्शुअर ऑफ इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये असाल तरच अप्लाय करायचं आहे असं तर सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये दिलेल्या इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहेत जे की आपले फॉर्म चालू झालेले आहे. ऑनलाईन आपल्याला अप्लाय करायचं आहे NAPS आणि NATHच्या वेबसाईटवरून, जे की 7 जुलै 2026 पासून तर 20 जुलै 2026 पर्यंत अप्लाय करायचं आहे. ॲप्लिकेशन फीस भरायला 7 जुलै 2026 पासून तर 22 जुलै 2026 पर्यंत आपण ॲप्लिकेशन फीस भरू शकतो. आणि तुमची एक्झामिनेशन होणार आहे 2 ऑगस्ट 2026 ला. ओके. मॅन्डेटरी असणार आहे NAPS वेबसाईटवरून किंवा NATHच्या वेबसाईटवर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे. बीपची इथं वेबसाईट दिलेली आहे, BIP BFSI SSC बँक ओके .com. ओके. आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर ऑल इंडियासाठी तर भरती आहे युनियन टेरिटरीज वाईज. ओके. जे की नेम ऑफ द सीट्स दिलेले आहे, वॅकन्सीज दिलेल्या 750 पदांसाठी ऑल कॅटेगरी वाईज. ओके. तर आता इथं मी पदं तुम्हाला सांगतो, टोटल पदं किती आहे. अंदमान निकोबार आयलँडमध्ये इथं 1 वॅकन्सी आहे. आंध्र प्रदेशला 15 वॅकन्सी टोटल ऑफ. अरुणाचल प्रदेशला 1 वॅकन्सी, आसामला 4 वॅकन्सी असणार आहेत. त्याच्यानंतर जर बघायला गेलं बिहारमध्ये आपल्याला टोटल 35 वॅकन्सी आहे. त्याच्यानंतर इथं चंदीगडला इथं 4 वॅकन्सी आहेत. छत्तीसगडला इथं 10 वॅकन्सी आहेत. दमन अँड दीवला 1 वॅकन्सी आहे. दिल्लीला 53 वॅकन्सी आहे. दादर अँड नगर हवेलीला कोणत्याही प्रकारची वॅकन्सी नाही. गुजरातला इथं 16 वॅकन्सी आहे. गोवाला 1 वॅकन्सी आहे. हिमाचल प्रदेशला 1 वॅकन्सी आहे. हरियाणाला 16 वॅकन्सी आहे. जम्मू अँड काश्मीरला 2 वॅकन्सी आहे. झारखंडला 8 वॅकन्सी. कर्नाटकाला 6 वॅकन्सी. त्याच्यानंतर केरळमध्ये 33 वॅकन्सी आहे. लक्षद्वीपला 0 वॅकन्सी. मणिपूरला 4 वॅकन्सी असणार आहे. मेघालयाला 2 वॅकन्सी असणार आहे. महाराष्ट्रामध्ये 85 वॅकन्सी आहे. मिझोरमला 2 वॅकन्सी आहे. मध्य प्रदेशमध्ये 12 वॅकन्सी. नागालँडला 1 वॅकन्सी. ओडिशाला 22 वॅकन्सी. पंजाबला 24 वॅकन्सी. पुद्दुचेरीमध्ये 12 वॅकन्सी. राजस्थानला 16 वॅकन्सी. सिक्कीममध्ये 2 वॅकन्सी. तेलंगणाला 6 वॅकन्सी. तामिळनाडूमध्ये 200 वॅकन्सी असणार सगळ्यात जास्त. आणि आपल्याला त्रिपुराला 2 वॅकन्सी. उत्तराखंडला इथं 8 वॅकन्सी. उत्तर प्रदेशमध्ये 110 वॅकन्सी आणि वेस्ट बंगालला 35 वॅकन्सी असणार आहे. टोटल अशा 750 पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेशन आपलं चेक केलं जाईल. व्हेरिफिकेशन्स केलं जाईल. डॉक्युमेंट्स वगैरे आपले आणि कॅरेक्टर सर्टिफिकेशन आपलं चेक केलं जाणार आहे. ओके. तरच आपलं फायनल सिलेक्शन्स केलं जाणार आहे. त्याच्यामध्ये एक्झामिनेशन्स वगैरे पण आपली होणार आहे. आता इथं कॅटेगरी वाईज माहिती दिलेली आहे. आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया ऑल इंडियन सिटिझनशिपवाले इथं अप्लाय करू शकतात. काही हरकत नाही आहे. एज लिमिट दिलेलं आहे जे की काउंटिंग डेट आहे 1 जुलै 2026 पासून काउंटिंग डेट आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन कंप्लीट आपलं पाहिजे आहे 31 जुलै 2026 पर्यंत आणि ग्रॅज्युएट डिग्री. ओके. तरच अप्लाय करू शकता. एज लिमिटमध्ये 20 ते 28 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. तर चांगली सुवर्ण संधी आपल्याला याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये जर बघायला गेलं SC/ST कॅटेगरीला सूट असणार आहे. जर तुम्ही 34 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन बघायला गेलं तर आपल्याला एनी डिग्री म्हणजे एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाल्यांसाठी सुवर्ण संधी आहे. ओके. तरच आपण अप्लाय करू शकतो. एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले जर आपली अप्रेंटिसशिप झालेली नसेल तर आपण बँकिंग सेक्टरमधून अप्रेंटिसशिप करू शकतो. आता कॅटेगरी वाईज सूट असणार आहे 5 वर्षाची सूट SC/STला असणार आहे. एज लिमिटमध्ये OBC NCL 3 वर्षाची, PWDला 10 वर्षाची असणार आहे. आता याच्यामध्ये दिलेल्या कॅटेगरी वाईज सेक्शन आहे आपल्याला वाचून घ्यायचं आहे. जे आपण कॅटेगरीमध्ये आपण येतात
ते कॅटेगरी सेक्शन आपण बघून घ्या, जेणेकरून आपला डाऊट क्लिअर होतात आपल्या कॅटेगरीमध्ये काय क्रायटेरिया आहे. EWS वाईज दिलेलं आहे, EWS वगैरे, SC ST कॅटेगरी, इकॉनॉमी. ओके. आता दिलेलं आहे याच्यामध्ये स्टायपंड जो आहे मेट्रो सिटीमध्ये असणारे 15,500 रुपये पर मंथ असणारे स्टायपंड, अर्बनमध्ये 14,500 आणि सेमी अर्बनमध्ये 14,000 रुपये सॅलरी असणारे पर मंथला. ओके, चांगली पॉझिटिव्ह आपल्याला आहे. याच्यामध्ये जर बघायला गेलं तर ब्रँच कॅटेगरी स्टायपंड पर मंथ, तर ब्रँचकडून जे भेटणार आहे 15,500 रुपये आपल्याला स्टायपंडमधले आपल्याला डिवायडेशन्स केलेलं आहे. गव्हर्नमेंटकडून NATS कडून भेटत असतं आपल्याला अर्धे, आपल्या ब्रँचकडून अर्धे भेटत असतात असं सांगण्यात आलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे पेड, आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला अपेंटिसशिपसाठी तर बँक इथं दिलेलं आहे, जे की स्टायपंड गव्हर्नमेंटकडून तुम्हाला 6,150 रुपये भेटणार आहे. बाकीची उर्वरित रक्कम तुम्हाला स्वतः बँक देणार आहे. ओके. स्टायपंड प्रोसेस तुम्हाला आता कळली असेल. ओके. त्याच्यामध्ये दिलेल्या रायटिंग एक्झामिनेशन जॉब टाईप असणार आहे जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेसचे 25 क्वेश्चन 25 मार्क्स, जनरल इंग्लिशचे 25 क्वेश्चन 25 मार्क्स आणि कॉम्प्युटर अँड रिझनिंग ॲप्टिट्यूडचे 25 क्वेश्चन 25 मार्क्स, कॉम्प्युटर ऑन सब्जेक्ट नॉलेजचे 25 क्वेश्चन 25 मार्क, म्हणजे 100 क्वेश्चन 100 मार्कांसाठी एक्झामिनेशन आहे. ड्युरेशन ऑफ 90 मिनिट. ओके, म्हणजे 1.5 तासाचा टाइम दिलेला आहे. BF SI SSC कडून एक्झामिनेशन्स आहे, ऑनलाईन एक्झामिनेशन्स घेण्यात येणार आहे. ओके. ID प्रूफ सोबत घेऊन जायचं एक्झामिनेशनला जायचं. एक्झामिनेशनला ID प्रूफ लागणार आहे आपलं, जे की तुमचे एक्झामिनेशन्स आपल्याकडे आपल्या घरूनच होणार आहे. ओके. एक्झामिनेशन आपल्याला आपल्या घरून देता येईल, तर आपल्याकडे मोबाईल फोन किंवा डेस्कटॉप लॅपटॉप चांगला असेल, त्याचा कॅमेरा चालू असेल, तर तुम्ही घरून एक्झामिनेशन देऊ शकता. तर सुवर्ण संधी आपल्याला आहे, कुठं जायची गरज नाही आहे. टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज आपल्याला द्यायची आहे, जे आपण लोकल लँग्वेजमध्ये आपण टेस्ट अप्लाय करत आहात, म्हणजे महाराष्ट्रामधून मराठी लँग्वेज आपली लोकल. ओके. तर मराठी लँग्वेजचं आपल्याला लँग्वेज टेस्ट द्यावं लागतं. 10वी-12वीमध्ये आपल्याला मराठी सब्जेक्ट असेल, तर ते आपल्याला लागतं, आपल्याला त्याचं सर्टिफिकेट म्हणून चालून जातं. ओके. आणि ते ॲप्लिकेशन फॉर्म इथं भरण्यासाठी 7 जुलै 2026 पासून तर 20 जुलै 2026 पर्यंत अप्लाय करू शकता. अप्लाय करण्यासाठी आपल्याला प्री रिक्वेस्ट फॉर अप्लाइंग आपल्या ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे, जे की करिअर ऑप्शन दिलेलं आहे. NATS अँड अपेंटिसशिप्स इन इंडिया या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करून घ्यायची आहे. ओके. ते NATS आणि अपेंटिसशिपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला जी फी लागणार आहे SC ST PWला 200 रुपये प्लस 18% GST सह 236 रुपये, जनरल OBC EWS अँड फिमेलला 600 प्लस 18% GST सह 708 रुपये, जनरल OBC EWS मेलमध्ये 800 प्लस 18% GST सह 944 रुपये लागणार आहे. लिस्ट ऑफ डॉक्युमेंटेशन दिलेलं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड पर्सनल आपल्याला देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर ओरिजिनल आपल्याला याचा सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी लागणार आहे. ओके. प्रिंट ऑफ द व्हॅलिड कम्युनिकेशन दिलेलं आहे याच्यामध्ये, अँड आपल्याला याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ आपल्याला दिलेले सर्टिफिकेशन्स अँड स्टँडर्ड सर्टिफिकेशन्स, फोटो आयडेंटिटी प्रूफ, जे बी आपल्याकडे आधार कार्ड, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स अँड आपल्याला मार्कशीट्स अँड जे पण आपले एज्युकेशन रिलेव्हंट डॉक्युमेंट अँड कॅटेगरी वाईज सर्टिफिकेशन, अशी जी बेसिक डॉक्युमेंट्स आपल्याला ते लागणारच आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन झालं की आपल्याला तुम्हाला ईमेलद्वारे किंवा कॉलिंगद्वारे तुम्हाला कळवण्यात येणार आहे, किंवा वेबसाईट लिंक चेक करत राहायचं आहे. ओके, असं सांगण्यात आलेलं आहे. ओके. जनरल अबिलिटी दिलेली आहे, तर वाचून घ्यायचं आहे आपण जनरल अबिलिटी टेस्टच्या बाबतीत, आणि इम्पॉर्टंट जनरल इंट्रोडक्शन्स अँड टर्मिनेशन कॉन्ट्रॅक्टबद्दल मी इथं दिलेलं आहे, टर्मिनेशनचं पण आपण वाचून घ्यायचं एकदा. अँड त्याच्यानंतर डिक्लेमर दिलेला आहे. अशा पद्धतीची नोटिफिकेशन आलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. याचे फॉर्म चालू झालेलं आहे 7 जुलै 2026 पासून तर 20 जुलै 2026 पर्यंत आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. कोणालाही या व्हिडिओ रिलेटेड डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा, किंवा Insta Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके. PDF फाईल डाउनलोड करायची असेल तर मी टेलिग्रामच्या WhatsApp ग्रुपला PDF फाईल शेअर देईन, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकता. ओके. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा, आणि चॅनल नसेल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो, अशा नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.